मन्याला कणिक हवी आहे, मळलेली कणिक। मनू फार भूक लागली का रे मन्या? भूक लागली तुला? थांब आता लगेच एक गोळा मळते तुझ्यासाठी, लगेच देते। अरे थांब, अरे थांब 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 जरा, थांब थांब थांब, लगेच थांब, लगेच 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 देते, थांब थांब। फार गडबड, घे जा। बघा असं म्हणायचं हे काम आहे असं। पीठ आहे ना असं मळून मळून घ्यायचं, म्हणजे चपात्या अगदी मऊ येतात। आता आपण थोडंसं तेलाचा हात लावते मी, असं खूप मळून मळून घेतलं ना पीठ की मग आपल्या चपात्या नरम येतात। पीठ मळायची मेहनत असते, हे असं मळून घ्यायचं, पाणी लावून लावून। आधी पिठाचा कडक गोळा करायचा आणि पाणी लावून लावून त्याला नरम करायचं, तेव्हा मग चपात्या खूप छान होतात। गव्हापाशी काय नसतं, गहू कसे आहेत अशी तशी लोक म्हणतात गहू खराब आहेत चांगले, असं काय नाही। मळायची मेहनत घ्यायची कधी पण। गोळा आम्हाला ना असं साध्या चपात्या नाही जमत, मी कधी पण अशा 4 पद्धतीत चपात्या करते। असं मस्तपैकी तेल लावून घ्यायचं आणि परत एकदा घडी मारून परत असं पीठ टाकायचं। आधी पण तेल लावून पीठ आणि आधी नंतर पण असं टाकायचं पीठ। अशा चांगल्या कडा त्याच्या मुडपून घ्यायच्या। घ्यायची अशी चपाती लाटून, तव्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, चिटकू नये म्हणून चपाती, आणि अशी चपाती टाकायची। बघा आपली चपाती कशी टम्म फुगलेली आहे आणि चपातीला तेल लावून सारखं उलतं पालतं करायचं, म्हणजे चारही बाजूने म्हणजे ना ती चांगली भाजली जाते। तवा खूप पातळ आहे हा, पटापट भाजतात। असं सारखं उलतं पालतं करायचं, म्हणजे चपाती चारही बाजूने भाजली जाते। सारखी चपातीशी उलती पालती करायची, म्हणजे चारी बाजूनी भाजली जाते। बघा आपली चपाती झाली, आपली चपाती।